पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यातून अनेक पर्यटक बचावले। या पर्यटकांना वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे तिथल्या रॅबिट गर्ल्सनी। मुमताज आणि रुबीना असं या दोघींचं नाव आहे। रॅबिट गर्ल्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोघींनी जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्या पर्यटकांना आपल्या घरात आश्रय दिला, तसंच त्यांना आवश्यक त्या गोष्टीही पुरवल्या। दरम्यान रॅबिट गर्ल्सकडून आता पर्यटकांना पहलगामला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय। उस टाइम टूरिस्ट भाग रहा था, रो रहा था, बहुत डरे हुए थे वो लोग। उनको पहाड़ियों में चलना नहीं आता, इसलिए वो बहुत डरे हुए थे, रास्तों में पड़े हुए थे। हमने उनको नीचे लाया, एम्बुलेंस में बिठाया, अपने घर पे 5-6 मिनट बिठाया, उनको पानी पिलाया, फिर उनको होश आई, फिर वहाँ से उनको नीचे लाया। वो टूरिस्ट की जाने बचाए। वो बहुत डरे हुए थे, चिल्ला रहे थे, रो रहे थे, बोल रहे कि हमें बचाओ बचाओ, इसलिए हमने उनकी हेल्प की बहुत ज़्यादा। ये एक इंसानियत का कत्ल किया गया, ना ही किसी मुस्लिम का, ना ही किसी हिंदू का कत्ल किया, ये एक इंसानियत का कत्ल किया गया। दरम्यान खासदार संजय राऊतांनी पहलगाम हल्ल्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। चुन चुन के नंतर मारा, पण त्यापूर्वी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी अमित शहांवर केली आहे। मुळात जे घडलं त्याला जबाबदार हे गृहमंत्री आहेत, असा हल्लाबोल सुद्धा राऊतांनी केला। यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावरूनही टीका केली। पंतप्रधान मोदी हे फिरतायत, तसंच त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे। दुसरीकडे ते सिने कलाकारांशी भेटतात, गप्पा मारतात, असा टोला सुद्धा राऊतांनी मोदींना लगावला। अमित शाह म्हणतात की चुन चुन कर मारेंगे, एक को भी नहीं छोडेंगे। मुळात जे घडले त्याला जबाबदार गृहमंत्री आहे। जो प्रकार घडलेला आहे पेलगावला, जे 27 लोक निरपराध मारले गेले, ती जबाबदारी घेऊन अमित शहांनी राजीनामा द्यायला पाहिजे। ते राजीनामा देत नसते तर प्रधानमंत्र्यांनी त्यांना प्रायश्चित दिलं पाहिजे। आमचं विरोधी पक्षाचं संघटन सरकारचं समर्थन करत आहे। अहो करा, पण गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा। कसलं समर्थन करताय चुकांचं? चुन चुन मारा ना, आपको किसने रोका है? मारो। सबसे पहले जवाब दो, पुलवामा में 40 जवान क्यों मरे और 27 निरपराध लोग जो मारे गए, जिसमें से महाराष्ट्र के, वो क्यों मरे? उसका जवाब दीजिए। आप इस्तीफा दीजिए, जो बोलना है बोल दीजिए। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून केंद्रीय मंत्री अमित शहांनी दहशतवाद्यांना थेट इशारा दिला होता। काल एकेकाला संपवणार असा इशारा त्यांनी दिला होता। दहशतवाद्याला मुळासकट उखडून टाकणार असंही शहांनी खडसावून सांगितलं। वो ये न समझ ले कि हमारे 27 नागरिकों का जान लेकर ये लड़ाई जीते हो। मैं सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है, एक मकाम है। हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा। दरम्यान सरकारनं आता घरात घुसून मारण्यापेक्षा त्यांच्या घरात जाऊन बसावं असा सल्ला असदुद्दीन ओवैसींनी दिलाय। अब के बार अगर कुछ एक्शन ले रहे तो घर में घुस के बैठ जाना। घर में घुस के मारते बोले ना, अब घर में घुस के बैठ जाना, खत्म। ये होना चाहिए। पीओके ले लेना नहीं, अरे गवर्नमेंट खुद बोल रही। एक बात सुनिए, पीओके नहीं, पीओके का रेजोल्यूशन है पार्लियामेंट का, भारत की पार्लियामेंट का रेजोल्यूशन है, वो भारत का है बोल के। तो बीजेपी क्या बोलती, घर में घुस के बोले डैश डैश बोले, हम बोले घर में घुस के बैठ जाओ आप। ये खत्म होना है टेररिज्म, जो बार बार हर थोड़े दिन को जो टेररिज्म होता। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाक विरोधात मोठी कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जाते। भारताकडून पाकिस्तान विरोधात ही कारवाई होण्याची शक्यता आहे। यावर आता अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हॅन्स यांनी भारत संयमानं उत्तर देईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। व्यापक प्रादेशिक संघर्ष टाळण्यासाठी भारतानं सावधगिरीनं प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा वॉशिंग्टनला आहे, असं व्हॅन्स म्हणाले। तर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पाकिस्तान भारताला सहकार्य करेल अशी आशा व्हॅन्स यांनी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा JD व्हॅन्स त्यांच्या कुटुंबासह भारत दौऱ्यावर होते।
दरम्यान दहशतवादी बीज पेरणाऱ्या 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर-ए तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा मृत्यूच्या भीतीनं थरकाप उडालाय. त्याची रात्रीची झोप उडालेली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात मोठ्या कारवाईची तयारी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, तर हाफिज सईदची पाचावर धारण बसली आहे. भारतीय सैन्य किंवा गुप्तचर यंत्रणा आपला एन्काउंटर करतील अशी भीती हजारो निरपराध लोकांची हत्या करणाऱ्या हाफिज सईदला सतावू लागली आहे. त्यामुळेच पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि पाकिस्तान सरकारनं हाफिजची सुरक्षा वाढवली आहे. पाकिस्तानच्या यंत्रणेमध्ये हाफिज सईदला जाणीवपूर्वक दाट लोकवस्ती असलेल्या भागात ठेवण्यात आलंय, जिथं सामान्य पाकिस्तानी नागरिकांच्या घरांसह मशीद आणि मदरसाही असल्याची माहिती आहे. तर हाफिज सईदला मृत्यूची भीती नेमकी का सतावतीये ते जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. हाफिज सईद जो एक मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट आहे, त्याला मृत्यूची भीती सतावतीये, कारण एकीकडे पहलगाममध्ये अटॅक झालेला होता आणि त्याच्यानंतर भारतानं आता पाकिस्तानला धडा शिकवण्याचा एक लक्ष्य ठेवलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर हाफिज सईदला मात्र मृत्यूची भीती सतावतीये, कारण हाफिज सईद 26/11चा जो हल्ला झाला होता मुंबईमध्ये, त्याचा म्होरक्या होता, मास्टर माइंड होता आणि तो भारतामध्ये मोस्ट वॉन्टेड आहे. पाहूयात पुढची बातमी. गंगा एक्सप्रेसवेवरील ऐतिहासिक एअर शो सुरू आहे. या भव्य शोमध्ये राफेल, मिराज आणि जॅग्वारसह अनेक अत्याधुनिक लढाऊ विमानं आपली ताकद दाखवतायत. तर हे युद्ध विमानांनी आकाशामध्ये घिरट्या घालत हायवेवर टचडाऊन केल्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकताय. नाईट लँडिंग शोचाही समावेश यामध्ये आहे. तर यामुळे कटरा जलालाबाद मार्ग 2 मे रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे. देशामध्ये पहिल्यांदाच एक्सप्रेसवेवर राफेल, मिराज आणि जॅग्वार लढाऊ विमानांचा रात्रीचा लँडिंग शो होणार आहे. यासाठी शहाजहापूरच्या जलालाबादमध्ये 3.5 किलोमीटर लांबीचा हवाई पट्टी बांधण्यात आली आहे. यासह उत्तर प्रदेश हे पहिलं राज्य बनलंय जिथं 4ही एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानं उतरली आहेत. यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी हवाई दलानं मोठी तयारी केली आहे. दरम्यान पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. भारताच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्ताननं शिमला करार रद्द केला. दुसरीकडे बिथरलेल्या पाकिस्तानचे मंत्री आण्विक हल्ल्याच्या पोकळ धमक्या देऊ लागलेत. राजधानी दिल्लीत सुद्धा बैठकांचा सिलसिला सुरू आहे. दहशतवादाला जशास तसं उत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सैन्याला फ्री हँड दिलाय. त्यानंतर लाईन ऑफ कंट्रोलवरील सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. तर दुसरीकडे सागरी सीमेवरही युद्ध नौका सज्ज ठेवत भारतानं पाकिस्तानची घेराबंदी करण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानचे धाबे दणाणलेत. त्याला कारणही तसंच आहे. INS विक्रांत ही आधुनिक युद्ध नौका आहे आणि विक्रांत एका वेळी 40 फायटर एअरक्राफ्ट कॅरी करू शकते. यामागे MiG-29K आणि MH-60R अँटी सबमरीन हेलिकॉप्टरचा समावेश आहे. तर एकीकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून वेगवेगळ्या हालचाली केल्या जात आहेत. बैठकांचा सिलसिला सुरू आहे आणि त्यामध्येच तिन्ही सैन्य दल सज्ज आहेत आणि एकूणच भारताकडून पाकिस्तानची घेराबंदी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. अरबी समुद्रामध्ये भारताच्या युद्ध नौका या सज्ज झाल्या आहेत. INS विक्रांतचं कवच भारताला आहे. तर त्याचबरोबर इतरही जे सैन्य दल आहेत त्यांची ही तयारी सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तानची एक प्रकारे घेराबंदी केली जात असल्याचं दिसतंय, कारण पाकिस्तानकडून वारंवार पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. मात्र भारताची ताकद नेमकी किती आहे ते यावरून दिसतंय. पाकिस्तानकडून भारताला रोज पोकळ धमक्या दिल्या जात आहेत, पण जर मैदानात उतरलं तर कुणाकडे किती आणि कोणती शक्ती आहे ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भारताकडे लढाऊ विमानं 2229 आहेत, तर पाकिस्तानकडे फक्त 1399 इतकी लढाऊ विमानं आहेत. लष्करी विमानं भारताकडे 513 आहेत, तर पाकिस्तानकडे 328 इतकी आहेत. आणि लढाऊ हेलिकॉप्टर भारताकडे 80 आहेत, तर पाकिस्तानकडे 57 लढाऊ हेलिकॉप्टर आहेत. लष्करी वाहनं भारताकडे 1,48,594 आहेत, तर पाकिस्तानकडे फक्त 17,516 इतकी आहेत.
रणगाडे भारताकडे 4,201 तर पाकिस्तानकडे 2,627 आहे. पाणबुड्या भारताकडे 18 आहेत तर पाकिस्तानकडे फक्त 8 आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडलेल्या होत्या आणि निरपराध नागरिकांची हत्या केली. तेव्हापासून फरार असलेल्या 4 दहशतवाद्यांचा शोध युद्धपातळीवर घेतला जातोय. लष्कर आणि स्थानिक पोलिसांकडून इथं कसून शोध घेतला जातोय, तपास केला जातोय. हे 4ही दहशतवादी अजून सुद्धा परिसरामध्ये लपून बसले असावे अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे दहशतवादी घनदाट जंगलात लपून बसले असावे अशी शक्यता आहे. तर दहशतवादी किमान 48 तासांपूर्वी पहलगाममध्ये हजर असल्याची ही माहिती समोर आली आहे. पहलगाममध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात खळबळ माजलेली आहे. या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्था करतेय. तपासाला वेग देण्यासाठी एनआयएचे महासंचालक सदानंद दाते सलग दुसऱ्या दिवशी श्रीनगरमध्ये उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. या बैठकीमध्ये एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुरक्षा यंत्रणांचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित आहेत. तर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तपासाला आलेल्या सुरागांवर, तपासामध्ये जे सुराग सापडलेले आहेत त्याच्यावर चर्चा, तांत्रिक पुरावे, स्थानिक सहकार्य आणि संभाव्य संशयितांबाबत माहितीचं विश्लेषण या सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा सुरू आहे. गुरुवारी सदानंद दातेंनी प्रत्यक्ष पहलगामला जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी घटनास्थळी उपस्थित स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्राथमिक माहिती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल टॉवर्सचे डेटा, त्याचबरोबर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे निर्देशही दिलेत. एनआयएची ही हालचाल हल्लेखोरांवर लवकरात लवकर कारवाई करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. तर पुढील काही दिवसांमध्ये आणखी अटक आणि शोध मोहीम होण्याची ही शक्यता आहे. पहलगाम हल्ल्याच्या तपासात मोठी हालचाल एनआयएची टीम करतेय. तर आज पुन्हा बैसरन भागामध्ये ही टीम दाखल झाली आहे. यावेळेस तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी विशेष फॉरेन्सिक उपकरणं सोबत आणली आहेत. घटनास्थळावरून गोळा करण्यावर भर दिला जातोय. जे पुरावे आहेत तिथले गोळा केले जात आहेत. एनआयएच्या सूत्रांच्या माहितीनुसार या परिसरामध्ये काही ठिकाणांची पुन्हा तपासणी केली जाते. जमिनीतून, पृष्ठभागावरून किंवा आसपासच्या भागातून ठोस पुरावे मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. हल्ल्याच्या साखळीला जोडणारे प्रत्येक दुवे शोधण्याची महत्त्वाचा टप्पा हा मानला जातोय. ज्या पद्धतीनं या टीमकडून शोध घेतला जातोय, तर सुरक्षा यंत्रणांसाठी हे ऑपरेशन अत्यंत संवेदनशील आहे. या तपासातून हल्ल्याच्या मास्टरमाइंड पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएनं 20 पेक्षा जास्त ओव्हरग्राऊंड वर्कर्सवर लक्ष केंद्रित केलं आहे, ज्यांची एनआयए टीमकडून सखोल चौकशी केली जाते. कोटभवळ तुरुंगामध्ये बंद असलेल्या 2 ओव्हरग्राऊंड वर्कर्सची चौकशी करण्याची तयारी तपास यंत्रणा करतायत. तर एनआयएची टीम लवकरच निसार अहमद उर्फ हाजी आणि मुस्ताक हुसेन याची चौकशी करू शकते. हे दोघेही ओव्हरग्राऊंड वर्कर एलईटीच्या दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांच्या चौकशीतून नेमकं काय समोर येतं तेही बघावं लागेल. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचताना दिसतोय. जम्मू आणि काश्मीरमधील नुकत्याच झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमध्ये प्रतिशोधात्मक राजनैतिक हालचाली सुरू झाल्यात. दरम्यान पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळील 13 मतदारसंघांमध्ये अन्नसाठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीओकेचे पंतप्रधान चौधरी अनवर उल हक यांनी स्थानिक सभेमध्ये याविषयी सांगितलेलं आहे. तर या भागांमध्ये 2 महिन्यांचा अन्नसाठा ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. इतकंच नाही तर अन्नधान्य, औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी 1 अब्ज रुपयांचा आपत्कालीन निधी सुद्धा तयार करण्यात आलाय. नियंत्रण रेषेवरील रस्त्यांची देखभाल करण्यासाठी सरकारी आणि खासगी यंत्रणाही कार्यरत करण्यात आल्यात. या हालचालींमुळे एलओसी लगत तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. हेडलाइन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला. बेस्ट निवडा, रामबंधू निवडा. भारत आणि पाकमध्ये तणाव वाढला. हल्ल्याच्या भीतीनं पाक घाबरला. पीओकेमध्ये 2 महिन्यांचा अन्नसाठा करण्याच्या पाकिस्तानी पंतप्रधानांच्या सूचना. एनआयएची टीम पुन्हा बैसरण व्हॅलीमध्ये दाखल. फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यासाठी आणली उपकरणं, सूत्रांची माहिती.
एनआयएचे डीजी सदानंद दाते सलग दुसऱ्या दिवशीही श्रीनगरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तपासासाठी आजही उच्चस्तरीय बैठका, हल्ल्याच्या घटनेवरून महत्त्वपूर्ण पाऊल. उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवेवर वायुदलाचा ऐतिहासिक एअर शो, राफेल, मिराज, जॅग्वार लढाऊ विमानांच्या सामर्थ्याचं दर्शन, पाकिस्तानला धडकी. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेईपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही, केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांचं विधान. चुन के नंतर मारा, आधी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या, पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल. आमदार जितेंद्र आव्हाडांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, आव्हाडांकडून ट्विट करत पोलिसांना दखल घेण्याची मागणी. महायुतीनं दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाचा अजित पवारांना विसर, आपण कर्जमाफीचं आश्वासन दिलं नसल्याचं सांगत केला घुमजाव. पुरंदर विमानतळाच्या सर्वेला स्थानिकांचा विरोध, सर्वेक्षण करणारा ड्रोन दगडानं पाडला, स्थानिक आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद. राज्यात उन्हाचा कडाका वाढला, मराठवाडा विदर्भासह राज्यातील बहुतेक जिल्ह्यात पारा 40शी पार, उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांचे हाल. केरळमध्ये भरधाव कारनं महिलेला उडवलं, आईचा भीषण अपघात पाहून चिमुकल्या मुलाचा आक्रोश, सुदैवानं आईचा जीव वाचला, धक्कादायक घटना CCTVमध्ये कैद.